काल नवरोबा म्हणाले बाहेरून नाश्त्यासाठी समोसा आणतो. मी म्हटलं त्यापेक्षा भारी नाश्ता घरीच बनवते. त्यासाठी उकडलेले बटाटे किसून घेतले. पॅन मध्ये गरम तेलात आधी ओवा, नंतर 1.5 कप पाणी आणि चवीपुरता मीठ घालून चांगलं मिक्स केलं. सारख्या कपाने 1 कप गव्हाचं पीठ घातलं. गाठी मोडत मोडत घट्ट गोळा होईपर्यंत मिक्स केलं. नंतर याला एका बाउल मध्ये काढून थंड करायचं. कढईत गरम तेलात जिरं मोहरी तडकली की हिंग आणि कापलेली हिरवी मिरची घालून मिनिटभर परतायचं. नंतर हळद, लाल तिखट, धना पावडर घालून परतून घ्यायचं. यात उकडलेला बटाटा आणि चवीनुसार मीठ घालून मसाल्यांसोबत बटाटा चांगला परतून घ्यायचा. शेवटी कोथिंबीर घालून स्टफिंग आपली तयार झाली. बाउल मध्ये गव्हाचं पीठ, चिली फ्लेक्स, पांढरे तीळ, कोथिंबीर आणि पाणी घालून अशा प्रकारे याचा घोळ बनवून घ्यायचा. पीठ थंड झाल्यावर चांगलं मळून घ्यायचं. एक गोळा घेऊन मध्यम जाडसर याची पोळी लाटून घ्यायची. आता पोळी लाटून झाली, वाटी किंवा झाकणाच्या मदतीने अशा प्रकारे पुऱ्या कट करून घ्यायच्या. सर्व पुऱ्या कट करून झाल्या की एका पुरीवर बटाट्याची स्टफिंग मध्यभागी ठेवायची. एक बाजू उचलून दुसऱ्या बाजूवर ठेवून हलक्या हाताने पॅक करायचं. अशा प्रकारे याला आता बनवलेल्या घोळमध्ये बुडवायचं. व्यवस्थित याला कोट करायचं. नंतर गरम तेलात तळण्यासाठी सोडायचं. तेलात सोडल्यावर 2 ते 3 मिनिट सेट झाल्यावर उलटपलट करत गोल्डन सोनेरी रंगावर तळून नंतर काढून घ्यायचं. काल नवरोबा म्हणाले बाहेरून नाश्त्यासाठी समोसा आणतो. मी म्हटलं त्यापेक्षा भारी नाश्ता घरीच बनवते. त्यासाठी उकडलेले बटाटे किसून घेतले. पॅन मध्ये गरम तेलात आधी ओवा, नंतर 1.5 कप पाणी आणि चवीपुरता मीठ घालून चांगलं मिक्स केलं. सारख्या कपाने 1 कप गव्हाचं पीठ घातलं. गाठी मोडत मोडत घट्ट गोळा होईपर्यंत मिक्स केलं. नंतर याला एका बाउल मध्ये काढून थंड करायचं. कढईत गरम तेलात जिरं मोहरी तडकली की हिंग आणि कापलेली हिरवी मिरची घालून मिनिटभर परतायचं. नंतर हळद, लाल तिखट, धना पावडर घालून परतून घ्यायचं. यात उकडलेला बटाटा आणि चवीनुसार मीठ घालून मसाल्यांसोबत बटाटा चांगला परतून घ्यायचा. शेवटी कोथिंबीर घालून स्टफिंग आपली तयार झाली. बाउल मध्ये गव्हाचं पीठ, चिली फ्लेक्स, पांढरे तीळ, कोथिंबीर आणि पाणी घालून अशा प्रकारे याचा घोळ बनवून घ्यायचा. पीठ थंड झाल्यावर चांगलं मळून घ्यायचं. एक गोळा घेऊन मध्यम जाडसर याची पोळी लाटून घ्यायची. आता पोळी लाटून झाली, वाटी किंवा झाकणाच्या मदतीने अशा प्रकारे पुऱ्या कट करून घ्यायच्या. सर्व पुऱ्या कट करून झाल्या की एका पुरीवर बटाट्याची स्टफिंग मध्यभागी ठेवायची. एक बाजू उचलून दुसऱ्या बाजूवर ठेवून हलक्या हाताने पॅक करायचं. अशा प्रकारे याला आता बनवलेल्या घोळमध्ये बुडवायचं. व्यवस्थित याला कोट करायचं. नंतर गरम तेलात तळण्यासाठी सोडायचं. तेलात सोडल्यावर 2 ते 3 मिनिट सेट झाल्यावर उलटपलट करत गोल्डन सोनेरी रंगावर तळून नंतर काढून घ्यायचं.